जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे आणि मुदतवाढ मिळण्यामागे नेमकं कारण काय आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का या ठिकाणी येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे। त्यामध्ये पूर्ण एक लेक्चरची सिरीज असेल। येणाऱ्या जाहिरातीनंतर जे काही पसंतीक्रम देता येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। त्यातल्या त्यात तुमच्या जर काही वेगवेगळ्या समस्या असेल तर त्यासाठी लाईव्ह सेशन्स घेऊन त्या समस्याचं जे आहे सोडवणूक या ठिकाणी करण्यात येणार आहे। इंटरव्ह्यूला जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यासाठी तुम्हाला डेमो लेसनची तयारी करून घेतली जाईल। मग ते डॉक्युमेंटच्या संदर्भातले प्रश्न असेल किंवा क्वालिफिकेशनच्या संदर्भातले प्रश्न असेल त्या संदर्भामध्ये A to Z संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि चर्चा करण्यासाठी टेलिग्रामचा ग्रुप देखील अवेलेबल आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर। आजच आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घेऊ शकता। चला बघा, तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो दिसत असल्याप्रमाणे आजच्या तारखेला पवित्र पोर्टलवरती एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे। या नोटिफिकेशनचं टायटल आपल्याला दिसत असल्याप्रमाणे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कारवाईला मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये आहे। आता यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे तर पहिली सूचना ते सांगत आहे की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी 1 मे पासून व्यवस्थापनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता त्यामध्ये जे आहे बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिराती अंतिम टप्प्यामध्ये आहेत। व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 10 जुलै 2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे आपल्याला माहिती असल्याप्रमाणे सुरुवातीला एकदा मुदतवाढ, त्यानंतर परत एकदा ही मुदतवाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे। म्हणजे जाहिराती बऱ्यापैकी रेडी आहेत, परंतु त्याला एक फायनल कन्क्लुजन करण्याकरिता या ठिकाणी आणखी काही दिवसांची मुदत आवश्यक होती आणि या संदर्भामध्ये डिमांड जे आहे व्यवस्थापनांच्या वतीनेच केली जात होते। यासोबतच काही लोकप्रतिनिधी आमदार खासदारांच्या वतीने देखील या प्रकारची विनंती करण्यात येत होती की जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी। त्या बाबी या ठिकाणी गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामध्ये यांनी आता पुढे सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या अधीनस्थ शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे आपली पवित्र पोर्टलची त्याला व्हिजिट करायचं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त कोणत्या व्यवस्थापनांना काही जर का समस्या येत असेल, अडचणी येत असेल तर त्यांनी या ठिकाणी जे आहे हा ईमेल ID आहे त्यांचा, त्यावरती मेल करायचा आहे। आता मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी मतमतांतरे या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मतमतांतरे काय आहेत की आणखी जे आहे तारीख पे तारीख आपल्याला मिळत आहे, आणखी किती दिवस या ठिकाणी जे आहे ही मुदतवाढ मिळणार आहे। आणि एक ग्रुप असा आहे की आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ या ठिकाणी देऊ नये आणि लगेच जे आहे आम्हाला जाहिराती पाहायला मिळाव्या। या दोन प्रकारचे अभियोग्यताधारक आपल्याला सध्या जे आहे आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बोलताना दिसत आहे। दोघांची ही बाजू जी आहे आपल्या परीनं जर का पाहायचं झालं तर ती योग्य आहे। ज्यांना चांगले मार्क्स आहेत, ज्यांना माहिती आहे की या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जागा कमी जरी आल्या तरी माझं सिलेक्शन होणार आहे, त्या उमेदवारांचं मत येते की आता बस झालं, पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येऊ नये, आता जे आहे डायरेक्टली आम्हाला जाहिरात देण्यात यावी। आणि ज्या लोकांचा स्कोर जे आहे ॲव्हरेज आहे किंवा थोडासा कमी आहे त्या उमेदवारांना असं वाटतंय की कमी जागा जर आल्या तर आमचा नंबर कोणत्याही ठिकाणी लागणार नाही, त्यामुळे जे आहे आणखीन जागा यामध्ये ॲड व्हायला पाहिजे। म्हणून जे आहे या मुदतवाढीला बरेच उमेदवार या ठिकाणी, बहुसंख्य उमेदवार या ठिकाणी स्वागत देखील करत आहेत। आता तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतंय की याला मुदतवाढ मिळावी किंवा आता याच्यानंतर परत एकदा जे आहे मुदतवाढ मिळायला नको आहे? आपली मतं व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता।
मित्रांनो, लक्षात घ्या, पवित्र पोर्टलवरती मुदतवाढ देण्यासाठी या ठिकाणी जे आहे शासन प्रशासन का बरं तयार झालेलं असेल, याच्या पाठीमागचं सर्वात जास्त महत्त्वाचं जर कोणतं कारण असेल तर ते महत्त्वाचं कारण आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातींची संख्या कमी आहे. आतापर्यंत आलेली पदं अतिशय कमी आहे. 5,000च्या आसपास विदाऊटला आणि 5,000च्या आसपासच या ठिकाणी जे आहे विथ इंटरव्ह्यूला जागा आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. म्हणून जे आहे या 5,000 जागाने अभियोग्यताधारकांचंही समाधान होणार नाही आणि या ठिकाणी जे आहे प्रशासन देखील त्या बाबतीमध्ये समाधानी आपल्याला दिसत नाही. आणि आपली देखील या ठिकाणी मनोमन इच्छा आहे की किमान 10,000, 15,000 जागांची भरती या ठिकाणी पवित्र पोर्टलवर होणं अपेक्षित आहे. तर किमान जे आहे ज्यांनी चांगला स्कोर केलेला आहे ॲटलिस्ट 15,000 उमेदवार, 15,000 उमेदवार कमीत कमी विदाऊटला आणि 15,000 उमेदवार मुलाखतीला जर का गेले तर आपण म्हणू शकू की या ठिकाणी पहिला जो राऊंड आहे तो बऱ्यापैकी जागांचा झालेला आहे. शासन देखील मला वाटतं त्याच परीनं प्रयत्न करत आहे. त्यामुळे जे आहे लोकप्रतिनिधी असेल किंवा उमेदवार असतील किंवा खाजगी व्यवस्थापनच्या संस्था असतील त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी आणखी एक लक्षात घेण्यासारखी ही आहे की 11वी 12वी या वर्गाच्या संच मान्यतेचा प्रश्न थोडासा गंभीर झालेला होता आणि त्यामुळे या जागा पहिल्या राऊंडला येणं थोडीशी शक्यता कमी वाटत होती. परंतु आता 11वी 12वी वर्गाच्या संच मान्यतेचा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे त्यांना देखील थोडासा कालावधी देणं आवश्यक होतं. कारण संच मान्यता झाली म्हणजे लगेच पवित्र पोर्टलवर जाहिरात देता येत नसते. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही देखील आहे की संच मान्यता झाल्यानंतर आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की मावककडून बिंदू नामावली तपासून घेणे आणि तीच बिंदू नामावली तपासून घेण्याची प्रोसेस बऱ्याच खाजगी आस्थापना करताना आपल्याला दिसत आहे. त्यांना देखील थोडासा कालावधी मिळणं अपेक्षित होतं. आपण बऱ्याच मावकच्या ऑफिसेसमधून जर का माहिती काढण्याचे प्रयत्न केलं, बरेचसे प्रस्ताव या ठिकाणी बिंदू नामावलीचे रोस्टरचे पेंडिंग असल्याची माहिती मिळत आहे. ते सगळे प्रस्ताव या ठिकाणी जर का रिलीज झाले, सगळ्या जाहिराती रेडी झाल्या आणि पोर्टलला अपलोड झाल्या आणि शासनाला प्रशासनाला या गोष्टीची जाणीव झाली की आता जेवढ्या जागा आलेल्या आहेत तेवढ्या जागा आपल्यासाठी पुरेशा आहेत, तर निश्चितपणाने प्रशासन या ठिकाणी पुन्हा कोणतीही मुदतवाढ देणार नाही. आता आपण फक्त वेट अँड वॉचची भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. येत्या जवळपास एक 15 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळतो आहे की संपूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलला पाहण्याकरिता एकदा सर्व जागा अपलोड झाल्या आणि प्रशासनाला वाटलं की एवढ्या जागा पुरेशा आहेत तर निश्चितपणाने ते जे आहे जाहिराती अपलोड करण्याचा टॅब बंद करतील आणि लगेच आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिरात पाहायला मिळेल. आपली सर्वांची मनोमन इच्छा आहे की पवित्र पोर्टलचा जो पहिला टप्पा असावा तो जास्तीत जास्त जागांचा असावा. तुम्हाला जर का काही मतं व्यक्त करायची असेल या भरतीच्या संदर्भामध्ये किंवा जे आहे या जाहिरातीला मुदतवाढ मिळण्याच्या संदर्भामध्ये आपण पवित्र पोर्टलच्या या हक्काच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.